हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 15। मे बी 16, 15चा तात्पर्य छोटा आहे। यम ही न व्यतयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभा समदुःख सुखं धीरम् सोमृतत्वाय कल्पते। यम ही न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभा समदुःख सुखं धीरम् सोमृतत्वाय कल्पते। यम ही न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभा समदुःख सुखं धीरम् सोमृतत्वाय कल्पते। सॉरी। यम ज्याला, ही निश्चित, न कधीच नाही, व्यथयंती व्यथित होणे किंवा विचलित होणे, एते या सर्व, पुरुषम पुरुषाला, पुरुष ऋषभ पुरुषांमधला श्रेष्ठ, हे पुरुष श्रेष्ठ, ओ बेस्ट अमंग द मेन। सम अविचल किंवा समान, दुःख दुःखामध्ये, सुखम सुखामध्ये, धीरम धीर किंवा विवेकी, सह तो, अमृतत्वाय मुक्तीसाठी, कल्पते योग्य होतो। भाषांतर आहे, हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे। इथे अमृतत्वाय याचा अर्थ सांगितलेला आहे मुक्तीसाठी किंवा मोक्षासाठी। डायरेक्टली मोक्ष हा शब्द वापरलेला नाही, परंतु असं सांगितलंय की अमृतत्वाय, मृतच्या उलट असतं अमृत, अमृत। संस्कृत मध्ये जेव्हा उलट अर्थी शब्द करायचा असतो तेव्हा बऱ्याचदा नॉर्मली हा नियम असतो की त्याला अ जोडलं जातं। मृत म्हणजे ज्याला मृत्यू आहे,
म्हणजेच आपल्यासारखे बद्ध जीव, आणि अमृत म्हणजे ज्याला मृत्यू नाही, म्हणजे ज्याला जन्म नाही, म्हणजे तो मुक्त होतो. कोण मुक्त होतो? जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही. कारण कालच्या श्लोकामध्ये सांगितलं की सुख दुःख ही येतच राहतात एकामागोमाग एक, आगमापायिनो अनित्यस, येत राहतात. त्यामुळे जो याच्याने विचलित होत नाही त्याला इथे म्हटलेलं आहे धीर. तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. इथे कदाचित सांगितलेलं नाही आहे, परंतु अर्जुनाला या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे पुरुष ऋषभा. ऋषभ या, ओके थँक्यू. ऋषभ या हे जनरली नाव असतं. ऋषभ या शब्दाचा अर्थ असा देखील होतो की जो सर्वश्रेष्ठ आहे. जनरली कोणाला ऋषभ म्हटलं जातं? बैलाला ऋषभ म्हटलं जातं. मला माहिती, बैलाला ऋषभ म्हटलं जातं. आणि पुरुष ऋषभ म्हणजे पुरुषांमधला श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ पुरुष. सर्व अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं आहे, तू सर्वश्रेष्ठ पुरुष आहेस, तू धीर असला पाहिजेस. धीर म्हणजेच जो व्यक्ती सुख आणि दुःखाने विचलित होत नाही, आणि तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. इथे अजूनही भगवंत हे सांगत नाही आहेत, भगवद्गीतेची जस्ट सुरुवात आहे, आणि अजूनही आपल्याला हे सांगितलेलं नाहीये की आपण भगवंतांचे अंश आहोत, आपण भगवंतांचा सेवक असलं पाहिजे, ते परमात्मा आहेत, आपण आत्मा आहोत, आत्मा हा परमात्म्याचा अंश असतो, वगैरे वगैरे वगैरे. या अध्यायामध्ये थोडक्यात सांगणार आहेत भगवंत, परंतु अगदी डिटेलमध्ये नाही. हे खूप नंतर येतं, आय थिंक 7व्या अध्यायामध्ये येतं, मग 15व्या अध्यायामध्ये. तर इथे फक्त बेसिक, ज्याला अजून भगवंतांवरती विश्वास देखील नाही, त्याच्यासाठी एकदम बेसिक स्वरूपात सांगण्यात येत आहे की पहिल्यांदा हे तरी लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की इथे राहिला की सुख आणि दुःख येत राहणार, कोणालाच चुकलेलं नाही. आता सध्या स्थितीला प्रॉब्लेम काय आहे, लोकांना याचीच काळजी नाही. आणि सुख आणि दुःख काय येतं? आपापल्या कर्मामुळे. ते हे नंतर सांगणार आहेत भगवंत. परंतु या जगामध्ये एकही व्यक्ती नाही ज्याला सुख दुःख येत नाही. फक्त सुख येतं असं कुणी नाही, फक्त दुःख येतं असंही कुणी नाही. आणि मुळात सुख आणि दुःखाची व्याख्याच प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येक जण विचार करत असतो की हे दुःख मलाच का मिळालंय, परंतु जी एखादी गोष्ट एखाद्यासाठी दुःखाची गोष्ट आहे ती दुसऱ्यासाठी सुखाची असू शकते. एवढं कन्फ्युजिंग आहे सगळं. आणि जेव्हा एक बुद्धिमान मनुष्य हे विचार करतो की एका शरीरात जास्त सुख मिळतं, दुसऱ्या शरीरात जास्त दुःख मिळतं, शरीर वेगवेगळी मिळालेत सगळ्यांना, असं कुठलं शरीर असेल का ज्याच्यामध्ये दुःख मिळणारच नाही? असं कुठलं शरीर आहे का ज्याच्यामध्ये फक्त दुःखच मिळतं? तो विचार करतो आणि तो मुक्त व्हायचा प्रयत्न करतो, म्हणजेच पूर्णतः सुखी व्हायचा प्रयत्न करतो. तर या सुरुवातीला तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की बेसिकली हे याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. मग तो मुक्तीचा मार्ग कुठला हे नंतर कळेल, परंतु पहिल्यांदा हे जाणलं पाहिजे की सुख दुःख हे येतच राहणार जोपर्यंत आपण शरीर बदलत राहणार. आणि आपण कधी नव्हतो, कधी नसणार आहे असं होणार नाही. त्यामुळे आपण सदैव अस्तित्वात असतो. मग मृत्यूनंतर होतं काय, जातो कुठे, तर त्याला दुसरं शरीर मिळतं. आता तुम्हाला पुनर्जन्म, दुसरं शरीर याच्यावरती वगैरे विश्वास नसेल तर त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. परंतु एक जनरली सगळ्यांना हे कळतं की जर पुनर्जन्म नसेल तर मग अचानक मृत्यू काय येतो, मृत्यूनंतर एक्झॅक्टली होतं काय. प्रभुपाद म्हणायचे
की मृत्यूनंतर एक्झॅक्टली मी जातो कुठे, किंवा मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे आत्मा नाहीच आहे, असा जरी तुमचा विश्वास असेल तरी मृत्यूनंतर नेमकं होतं काय याचा अभ्यास करण्यासाठी एकही युनिव्हर्सिटी नाही, किंवा एकाही युनिव्हर्सिटीमध्ये एकही डिपार्टमेंट याचा अभ्यास करण्यासाठी नाही. आणि ते भगवद्गीतेत दिलेलं आहे. तर कालच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जसं उन्हाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, तसं सुख आणि दुःख हे येतच राहणार. आणि या सुख दुःखांना सहन करायला शिकलं पाहिजे, हे भारता. म्हणून आजच्या श्लोकामध्ये ते सांगतात की जो कोणी असं सहन करायला शिकतो, सुख आणि दुःख दोन्हीला, त्याला मुक्ती मिळते, मोक्ष मिळतं. कोणाला नकोय? आता मोक्षाची व्याख्या पण पहिल्यांदा माहिती असली पाहिजे. कलियुगामध्ये जनरली हे सगळं समजावून सांगणं खूप कठीण आहे, कारण लोकांना मुक्ती पण नको आहे. कारण मुळात लोकांना हेच माहिती नाहीये की आपण इथे कितीही प्रयत्न केलो तरी दुःख हे मिळत राहणारच. काही लोकांना वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे आपल्याला दुःख कधीच येणार नाही. काही लोकांना वाटतं की त्यांच्यासारखं आपण पैसा मिळवत राहिलो तर आपल्याला दुःख कधी येणार. त्यामुळे हे बेसिक ज्ञान द्यावं लागतं की हे दुःखाचं आलय आहे, इथे दुःख मिळतच राहणार आणि सुख त्यानंतर थोडंसं मिळणार, परत दुःख मिळणार, परत सुख मिळणार, परत दुःख मिळणार. आणि जरी तुम्हाला एखाद्या जन्मामध्ये पूर्णपणे सुख जरी मिळालं तरी मृत्यू शेवटी आहेच, ते दुःखमय आहे. आणि मृत्यूला जर थांबवायचं असेल, मृत्यूपासून स्वतःला वाचवायचं असेल, प्रत्येक जण प्रयत्न करतोय की नाही. आजकालचे शास्त्रज्ञ लोक काय करतात, मृत्यूपासून वाचवण्यासाठीच सगळं खटाटोप चालू आहे. या श्लोकामध्ये सांगितलंय मृत्यूपासून कसं वाचायचं. कुठला शब्द वापरलाय? सो अमृतत्वाय कल्पते. मृतच्या उलट अमृत. तोच व्यक्ती अमृत होऊ शकतो, अमरत्व प्राप्त करू शकतो. बरेच सिनेमे निघतात त्याच्यावरती नाही, अमर, हे पिलं की आपण अमर होतो, ते केलं की आपण अमर होतो. पण तो आजपर्यंत कधी तसं झालेलं नाही. पण भगवद्गीता आपल्याला सांगते तुम्ही अमर होऊ शकता. जो परवा दिवशीचा आपण श्लोक वाचला, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीस धीरस्तत्र न मुह्यति. शरीर बदलत असतं जीव, आणि मृत्यूनंतर दुसरं शरीर प्राप्त करतं. आणि तेव्हा आपण थोडस त्याच्यावरती चर्चा केलेली की मृत्यूनंतर आपल्याला इथेच 84 लाख प्रकारच्या शरीरांमधलं एक शरीर पाहिजे, की भगवत धामामध्ये असं शरीर पाहिजे जेथून परत आपल्याला मृत्यू नाही, अमरत्व आहे. हे आपण ठरवू शकतो. आणि हे कसं ठरवायचं याचं विज्ञान भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. तर असे काही श्लोक आहेत. आज आपण जो श्लोक वाचला तसे ते भगवद्गीतेमध्ये डायरेक्टली फायनल गोल सांगतात आपला. तर इथे काय सांगितलेलं आहे? हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर राहतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. हा झाला फॉर्म्युला. हे कसं करायचं हे हळूहळू शिकायचं आहे आपल्याला. त्याची पहिली स्टेज असते आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे हे दृढ निश्चयाने जाणून घेणे. श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुख दुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो, तो नक्कीच मोक्ष प्राप्तीस पात्र आहे. पात्र आहे म्हणजे योग्य आहे. बेसिक डेफिनेशन सांगितली इथे की मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती कशापासून मुक्ती? जनरली आपल्याला दुःखापासून मुक्ती पाहिजे असते, परंतु ऍक्च्युली जो बुद्धिमान मनुष्य असतो तो समजतो की नुसती दुःखापासून मुक्ती नको आहे, तर सुख दुःख दोन्ही पासून मुक्ती पाहिजे. कारण हे इथे असणारच सुख दुःखाचं चक्र. सुख दुःखाचं चक्र तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत जन्म मृत्यूचं चक्र चालू राहतं. म्हणून या लाईनवरती जो जिज्ञासा करतो, या लाईनवरती जो अभ्यास करतो, प्रश्न विचारतो, चौकशी करतो, त्याला म्हणतात आध्यात्मिक. आध्यात्मिक आपण म्हणतो मी
आध्यात्मिक झालं पाहिजे, अध्यात्मामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे काय नाही. आणि बरेचसे लोक करत असतात. आपण काही नुसते भक्तच याची चर्चा करतोय किंवा या मार्गावरती रिसर्च करतोय किंवा चौकशी करतोय असं नाही. बरेच लोक करतात, वेगवेगळ्या मार्गाने करत असतात. बेसिकली इथे दुःख आहे हे पूर्णपणे पटलेलं असणे आणि इथून बाहेर पडायचा प्रयत्न करणे, याला म्हणायचं अध्यात्मामध्ये प्रयत्न करणे. तुम्ही कसंही करा. दुर्दैवाने आपण जे स्वतःला भक्त म्हणवतो यांना इथून बाहेर पडायचं नाहीये पूर्णपणे. हे इथे दुःख असणार म्हणजे असणार, मी इथे सुखासाठी प्रयत्नच करणार नाही, या दृढ निश्चयाला आलं पाहिजे. मग तो खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी पात्र होतो. आणखीन एकदा हे वाक्य असे बरेचसे इंग्लिशचे मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर खूप मोठे मोठे होतात. स्लोली वाचतो मी. आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात, म्हणजे मला टॉपमोस्ट अध्यात्म प्राप्त करायचंच आहे, त्याचा ज्याने निश्चय केलेला असतो, जो दृढ आहे आणि सुख दुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो, सुख येवो दुःख येवो त्याला काही फरक पडत नाही, तो नक्कीच मोक्ष प्राप्तीस पात्र आहे. त्याला मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होते. आता 1-2 श्लोकानंतरच भगवंत ऍक्च्युली सुख दुःख म्हणजे काय आणि त्याच्या समभावाने पाहणे म्हणजे काय सांगणार आहेत. परंतु थोडक्यात मी सांगतो की सुख आणि दुःख हे आपण काहीतरी करतो आणि त्याच्यातून काहीतरी आपल्याला पाहिजे असतं, बरोबर काय, आणि ते जनरली आपल्याला सुख किंवा दुःख देतं. त्यालाच म्हणतात कर्माचं फळ. आणि ते मिळवण्यासाठी आपण जे करतो त्याला म्हणतात कर्म. हे डिटेलमध्ये येणार आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, परंतु बेसिक सांगतो मी तुम्हाला. आता सुख दुःख याच्याने विचलितच व्हायचं नाही, मग कर्म करायचं नाही का? तर कर्म न करता कुणीही जिवंत राहू शकत नाही. जिवंतपणाचं लक्षण असतं कर्म करणे. मग कर्म करायचं कसं, ज्याच्यातून सुख पण मिळणार नाही, दुःख पण मिळणार नाही. किंवा कर्म असं करायचं की ज्याच्याने दुःख मिळालं तरी मला नको, सुख मिळालं तरी मला नको. आता हे लॉजिकली तुम्हाला लक्षात येते का? इट मेक सेन्स. सुख दुःखाने विचलित होणार नाही म्हणजे सुख दुःखाची अपेक्षाच केली नसली पाहिजे. म्हणजेच कामच असं केलं पाहिजे की ज्याच्यातून दुःख मिळालं तरी मला काही फरक पडत नाही, सुख मिळालं तरी मला काही फरक पडत नाही, काही मिळालं नाही तरी मला काही फरक पडत नाही. म्हणजेच भगवद्गीता ही संपूर्ण विज्ञान आपल्याला कर्म बदलण्यासाठी सांगितलेले आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की कर्म न बदलता आपल्याला भगवत प्राप्ती होईल, हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. जे आता आपण करतोय ते कर्म चुकीचं आहे, ते एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे याच्यासाठी भगवद्गीता आहे. पहिल्यांदा गीतेच्या उपोद्घातामध्ये, इंट्रोडक्शन मध्ये देखील आपण अभ्यास केला. भगवद्गीतेमध्ये 5 विषयांचा अभ्यास आहे. ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. यातलं कर्म सोडला तर बाकीचे 4 हे शाश्वत आहेत, नित्य आहेत, त्यांना बदलता येत नाही. परंतु कर्म मात्र बदलता येत आणि ते कर्म बदलून आपण मुक्त होऊ शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. आता तुमच्या पैकी काही जण भक्ती मार्गावर ऑलरेडी असतील, त्यांना माहिती आहे मुक्ती हा जीवनाचा उद्देश नाहीये. ती चर्चा आपण आता करायची नाही. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, बेसिक नॉर्मल जनतेला हेच माहिती नसतं की मला या दुःखातून बाहेर पडता येणं शक्य आहे, ते मी प्रयत्न करू शकतो. बऱ्याच लोकांना हेच माहिती नसतं की या दुःखातून बाहेर पडलं पाहिजे. कधी कधी आपल्याला दिसतात की नाही लोक, आपण डोक्याला हात लावून विचार करत असतो. 2 मिनिटं फक्त याच्याऐवजी हे केलं तर याचं कायमचं दुःख बंद होईल, पण याच्या डोक्यातच शिरत नाही. कारण कलियुगामध्ये आपण इतके भ्रमित झालेलो आहे, इतके खालच्या पातळीला गेलेलो आहे की आपली स्मृती इतकी भ्रंश झालेली आहे की आपण दुःख भोगतोय हे देखील आपल्याला कधी कधी माहिती नसतं. आपण तुरुंगात अडकलोय हे जेव्हा कैद्याला माहिती नसतं, तो भ्रमात असतो, तेव्हा तो त्या तुरुंगातून बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आपल्यापैकी बरेच जण तुरुंगातून या बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. तुम्ही सांगायला जरी गेला तरी ते तुम्हाला खोळ्यातून काढतील. तुझं तू बघ जाऊन, आम्हाला नको सांगू तुमच्या अध्यात्माचे गारानं, तुमची भगवद्गीता तुमच्याकडेच ठेवा. बरेच लोक आपल्याला असे मिळतात हो की.
म्हणून हे बेसिक पासून भगवंत सुरुवात करतात इथे. शरीर नाही, आपण आत्मा आहे. शरीर बदलत असतो आणि ते शरीर बदलणे तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत हे सुख दुःख चालू राहणार, किंवा उलट म्हटलं तरी चालेल, जोपर्यंत सुख दुःख चालू राहणार तोपर्यंत शरीर बदलणं चालू राहणार. सुख दुःख जर थांबवायचं असेल तर शरीर असं बदललं पाहिजे ज्याच्यामध्ये दुःख येणारच नाही. असं होऊ शकतं का? येस ऑर नो? कोणाला याची माहिती आहे का? त्याच्याकडे मी जाऊ का? त्याला विचारू का? याला म्हणायचं मानवी जीवन. मनुष्याचं डोकं तुम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे, याची चौकशी करण्याकरिता. ही विशेष बुद्धी जी दिलेली आहे ती याची चौकशी करण्याकरिता. इंटरेस्टिंगली प्रभुपाद समजावून सांगायला सुरुवात करतात इथे. वर्णाश्रम संस्थेमध्ये प्रभुपाद लिहितात, जी चौथी अवस्था आहे संन्यास आश्रम, ती अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यास आश्रम स्वीकारतो. याचा अर्थ काय? प्रभुपाद काय सांगायचा प्रयत्न करतायत? या मार्गावरती आता आपल्याला चालायचं आहे, ज्याला अध्यात्माचा मार्ग म्हटलेला आहे. त्या मार्गावरती आपण अभ्यास केला तर आपल्याला सुख दुःख सहन करता येतात. मग याच्यावरती काही नियम आणि बंधनं सांगितली जातात आणि ती नियम आणि बंधनं जो सोसतो त्याची प्रगती होते. आणि याच्यामध्ये वर्णाश्रम संस्थेमध्ये 4 आश्रम असतात, 4 आणि 4 वर्ण असतात. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असतो संन्यासी. प्रभुपाद कुठे सांगतात, कुठेतरी भागवतम मध्ये सांगतात प्रभुपाद की जो ब्राह्मण असतो तो सर्वांचा गुरु असतो बाकीच्या वर्णांचा, परंतु जो संन्यासी असतो तो ब्राह्मणाच्याही वरती सगळ्यांचा गुरु असतो, कारण तो सगळ्यांचा त्याग केलेला असतो. या भौतिक जगाशी त्याचा काही संबंधच नाही. त्यामुळे या भौतिक जगातलं काहीही आलं तरी तो सहन करतो. या कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये विशेष करून काय सांगितलंय? सहन करायला शिकलं पाहिजे. येणार नाही असं नाही. जो सहन करायला शिकतो तो दृढ निश्चयी होतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि मग हळूहळू तो कर्मच असं बदलतो की ते येणारच नाही. ही प्रोसेस आहे. कारण कर्म म्हणजे जसं काल कोणीतरी सांगत होतं की एक संचित कर्म असतं, जे आपण ऑलरेडी बी पेरलेले आहेत मागच्या जन्मात किंवा या जन्मात केलेले जे कर्म आहेत त्याची फळं ते उगवणार, एक दिवस ते मिळत राहणार. त्याच्याने विचलित व्हायचं नाही. मॅक्झिमम वेळेला आपण त्या मागच्या कर्माचं फळ भोगायला, उपभोगायला नवीन कर्म करतो आणि ही चेन चालू ठेवतो. आणि हे लक्षात येऊन हे बंद करणे म्हणजे अध्यात्म असतं. संन्यासी दृढ निश्चयाने तो करतो, ऍक्च्युअली सगळं सहन करतो, सगळ्याचा त्याग करतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. आपल्याला काही सांगायची गरज नाही याच्याबद्दल. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे इथं तोडायलाच कोणाची हौसच नाहीये, तोडायचंच नाहीये. पत्नी आणि मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. बऱ्याच अडचणी येतात. आता उद्यापासून जेवण कसं करायचं, माझे कपडे इस्त्री कोण करणार. पुरुष स्त्री मी इथं काय म्हणत नाही बरं का, एकमेकांची करत असतील तरी. बाजारात कोण जाणार, पैसे कोण आणणार, या सगळ्याची चिंता ज्याने सोडलेली असते त्याला संन्यास म्हणतात. संन्यास. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे केलंच पाहिजे असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. आता तुमच्यापैकी काही जणांच्या डोक्यात चाललेलं असणार की मग घर आणि पत्नी मुलं सोडायची का? नाही. वर्णाश्रमामध्ये असंही सांगितलेलं नाही की तुम्ही सगळं सोडून द्या. वर्णाश्रमाची व्यवस्था इतकी सुंदर आहे, इतकी परिपूर्ण आहे की याच्यामध्ये सगळ्याचा विचार केलेला आहे. सध्या आपण वर्णाश्रमालाच धिडकारून लावलेला आहे, त्यामुळे आपली ही वाईट अवस्था झालेली आहे. वर्णाश्रमामध्ये लहान मुलांना 5 वर्षाचा असल्यापासून
गुरुकडे सोपवलं जातं आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जातं ब्रह्मचर्याचं. जो पहिला आश्रम असतो त्याला काय म्हणतात? ब्रह्मचारी आश्रम. आता ब्रह्मचारी म्हणजे आपल्याला जनरली वाटतं की जो लैंगिक सुखाचा त्याग करतो किंवा त्याच्या मागे त्याच्यापासून कंट्रोल करायला त्याला शिकवलं जातं, असं तेवढंच नाही. ब्रह्मचारीला प्रत्येक इंद्रियांना कंट्रोल करायला शिकवलं जातं. त्याचं शिक्षण म्हणजेच खरं शिक्षण असतं. कारण त्याच्याशिवाय आपण या सुखदुःखाच्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणार नाही. हे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री नंतर शिकायचं असतं किंवा नाही शिकलं तरी चालतं. काही संबंध नाही जगण्याचा, खाण्यापिण्याचा आणि या आधुनिक शिक्षणाचा. ऍब्सोल्युटली. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात हे आधुनिक शिक्षण संस्था, शाळा, कॉलेजेस हे सगळे कत्तलखाने. कशाची कत्तल करतात? तुमच्या आत्म्याची कत्तल करतात. मेटाफोरिकली. आत्म्याला कधी कुणी मारू शकत नाही, परंतु आत्म्याची कत्तल करणे याला आध्यात्मिक भाषेत म्हटलं जातं, आत्म्याला फ्री व्हायचा चान्सच द्यायचा नाही, त्याला म्हणायचं आत्म्याची कत्तल करणे. ईशोपनिषद मध्ये सांगितलं जातं आत्महना. जो मनुष्याच्या जन्मात येऊन आत्म्याला फ्री करण्याचा अभ्यास करत नाही तो स्वतःहून आपल्या आत्म्याची कत्तल करत असतो. आणि यामध्ये शाळा, कॉलेजेस खूप एक्सपर्ट आहेत तुम्हाला हे शिकवण्यामध्ये. ब्रह्मचार्याला शिकवण दिलं जातं की त्याने सगळ्या इंद्रियांना कंट्रोल कसं करायचं. आणि मग होणार नाही हे माहिती असतं, म्हणूनच भगवंतांनी त्याच्या पुढचा आश्रम बनवलाय गृहस्थ आश्रम. एखाद्याला पूर्ण कॉन्फिडन्स असेल की मी आयुष्यभर अशा कंट्रोल्ड अवस्थेमध्ये राहू शकतो, तर तो ब्रह्मचारीतून डायरेक्ट संन्यास घेऊ शकतो. नसेल तर त्याने गृहस्थ आश्रमामध्ये जाऊन गृहस्थ आश्रमाचा धर्म पाळायचा असतो. आणि 50 वर्ष झाल्यानंतर त्याने गृहस्थ आश्रम पण सोडायचा असतो आणि संन्यास आश्रमाची तयारी करायची असते आणि संन्यास आश्रम स्वीकार करायचा असतो. ही खूप सायंटिफिकली आणि शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केलेली ही व्यवस्था आहे. कारण बनवली कोणी? भगवान श्रीकृष्णांनी स्वतः. त्यामुळे ते त्यात चूक असूच शकत नाही, कारण ते पूर्ण आहे. ते जे काही बनवतात ते पण पूर्णच असतं. पूर्णमिदम पूर्णमदम. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरदार लगेच सोडून द्यायचं, संन्यास घ्यायचा. संन्यास त्यानेच घ्यायचा असतो ज्याने घराची, कुटुंबियाची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, मग त्याने संन्यास घ्यायचा असतो आणि घ्यायचाच असतो. कंपल्सरी आहे. नसेल तर तुम्ही याच अवस्थेमध्ये राहिला तर तुम्ही मग कधीच इथून सुटू शकत नाही. प्रल्हाद महाराज सांगतात. ऍक्च्युअली व्हॉट इज दॅट श्लोक ना, काल पण आम्ही आठवायचा प्रयत्न केला. सदा समुद्विग्न. सदा समुद्विग्नम. ह्या जगामध्ये कायम प्रॉब्लेम येणार आहेत आपल्याला. सदा समुद्विग्नम, कायम. आणि म्हणून जो गृहस्थ अवस्थेमध्ये गेलेला असतो त्याची अवस्था थोडीशी बिकट असते, ब्रह्मचारीतून डायरेक्टली संन्यासात गेलेला असतो त्याच्यापेक्षा. कारण त्याला भौतिक जीवनाची आसक्ती सुटलेली नाही, म्हणूनच तो गृहस्थ आश्रमात गेलेला असतो. परंतु तो पण कंट्रोल्ड अवस्थेत जर त्याने पार पाडला तर तो मुक्त होऊ शकतो. परंतु जनरली ते होत नाही, विशेष करून कलियुगामध्ये ते होत नाही. म्हणूनच प्रल्हाद महाराज याला, या गृहस्थ अवस्थेला म्हणतात गृह अंधकूपम. काळोख्या खोल विहिरीसारखं आहे. इथून बाहेर पडलं पाहिजे आणि इथून बाहेर पडलंच पाहिजे, म्हणून वानप्रस्थ आश्रम असतो. आणि ही शास्त्रोक्त पद्धती आपण सोडून दिली. आता 60 उलटली काय, 70 उलटली काय, आपण आपल्या घरामध्येच बिझी आहे. आपलं घर कसं चालवायचं, नातवंड कशी खेळवायची, अजून ह्याचं लग्न झालं नाही, त्याचं लग्न झालं नाही, कंटिन्युअसली चालू आहे. यस, कलियुगामध्ये हे खूप कठीण आहे, कारण वानप्रस्थासाठी वनच राहिलेले नाहीत, जाणार कुठे.
तर जनरली याचा अर्थ एक्झॅक्टली पण घ्यायचा नाही आपण. याचा अर्थ असतो की 50 वर्षानंतर आपण आपली सगळी जबाबदारी मुलाच्या हातात देऊन आपण भगवंतांच्या सेवेमध्ये 24 तास लागलं पाहिजे. मग तुम्ही मंदिरात जाऊन राहा किंवा एखाद्या आश्रमात जाऊन राहा किंवा घरात बसून करा. घरात बसून पण करू शकता. पण तयारीच नाही आपली. अजूनही आपलं हे प्लॉट, हे बंगला, हे गाडी, हे घर, हे याच्यातच आहे आपण अजून. बाहेर पडत नाही. मग हे जोपर्यंत चालू राहणार तोपर्यंत सुख दुःख चालू राहणार. याला नाही म्हणायचं नाही. आणि जोपर्यंत सुख दुःख चालू राहणार तोपर्यंत जन्म मृत्यू चालू राहणार. तिथून सुटका नाही. प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे असताना सांगतात आपल्याला, तर जसं संन्यासी सगळं काही सहन करतो. आजकाल आपल्याला जे संन्यासी दिसतात त्याच्यावरून आपल्याला हे वाटत नाही की संन्यासी सगळं काही सहन करतो. परंतु पूर्वीची पद्धती अशी होती की संन्यासी म्हणजे जो वनामध्ये राहतो, तिथेच झोपतो, कशाचीही काळजी करत नाही, कशालाही घाबरत नाही. पुढे एका तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद हे सगळं सांगतात. आणि फक्त आपलं जीवन कंटिन्यू ठेवण्यासाठी तो गावामध्ये येतो. जे काही मिळेल भिक्षा मागून तो खातो आणि परत वनामध्ये राहतो. आणि जेव्हा तो गावात भिक्षा मागण्यासाठी येतो, ऍक्च्युली त्यावेळी तो गृहस्थ लोकांना उपदेश करतो की हे गृहस्थ आश्रम लवकर सोडा, धर्म म्हणजे काय, भगवद्गीता सांगतो त्यांना आणि तो परत जातो. हे संन्यासाचं मूळ काम असतं. संन्यासाचं मेन काम असतं जगभर फिरणे आणि लोकांना भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमचं ज्ञान देणे. त्याच्यासाठी कितीही कष्ट पडले तर त्याने सोसलं पाहिजे. लाईफस्टाईल म्हणून संन्यास आश्रम घ्यायचा नसतो कधीच. तर संन्यासाचं इथं उदाहरण प्रभुपाद देण्याचं कारण म्हणजे संन्यासी हा परफेक्ट उदाहरण असतो सुखदुःखांचा आघात सहन करणारा. तो वनामध्ये असं राहतो की त्याला त्याची झोपडी पण नसते, असंच राहतो तो. साप, विंचू, ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करतो. आपल्याला थोडस ऊन झालेलं सहन होत नाही. हे सहन केलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाला हे उदाहरण देऊन सांगण्यात येत आहे की येस, तुझ्या समोर तुझे नातेवाईक आहेत, परंतु भगवंतांचं काम करायचंय तुला, त्यामुळे त्याच्यात सुख दुःखाचा प्रश्नच येत नाही. आता हे परफेक्ट उदाहरण आहे याच्यासाठी की त्याच्यातलं काही फळ मिळणार असेल, जसं अर्जुन म्हणतो की महत् पापम, मला महापाप लागेल ना मारल्यानंतर. भगवंत सांगतायत की हे माझ्यासाठी तुला करायचंय, त्यामुळे त्याचं जे काही फळ असेल ते तुला मिळणारच नाही. तू काळजीच करू नको. भौतिक दृष्ट्या तुला दुःख होईल, परंतु भौतिक दृष्ट्या येणारं सुख आणि दुःख दोन्ही सहन करायला तू शिकला पाहिजेस, कारण तू पुरुष श्रेष्ठ आहेस. सगळ्या पुरुषांमधला श्रेष्ठ पुरुष आहेस. वृषभदेवांसारखा. वृषभदेव देखील सगळ्या पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षीच संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. आताच आपण सगळं ऐकलं संन्यास कधी घ्यायचा, त्यानंतर भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण ऐकल्यावर लगेच तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ते भगवान आहेत, त्यांचं अनुकरण करायचं नाही आपल्याला. आपल्याला भगवंतांनी जसं संन्यास घ्यायला सांगितलंय तसंच घ्यायचं आपण. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू लक्षात येईल, जसं काल आपण म्हणत होतो की ज्ञान खूप महत्वाचं आहे. हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. या ज्ञानामध्ये स्थित झालं पाहिजे. भक्ती ज्याला आपण म्हणतो, जनरली आपल्याला कोणी असं एक्सप्लेन करून आजपर्यंत सांगितलं नसेल. भक्ती ज्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ असतो भगवंतांसाठी काम करणे. दॅट्स इट, फुल स्टॉप. ऍक्च्युली भगवंत सांगतातच 3ऱ्या अध्यायामध्ये, तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तरीही एक महत्वाचा श्लोक येतो 3ऱ्या अध्यायामध्ये, तो म्हणजे
जे काही काम आपण भगवंतांच्या साठी करत नाही ते आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकून ठेवतं, आणि जे काही काम आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो ते आपल्याला मुक्त करतं. व्हॉट इज दॅट श्लोक? यज्ञार्थे कर्मणोन्यत्र लोकोहम कर्मबंधन. कुठलंही कर्म हे यज्ञ म्हणूनच केलं पाहिजे. यज्ञाचा अर्थ असतो सॅक्रिफाईस, त्याग म्हणूनच केलं पाहिजे, भगवंतांसाठी म्हणूनच केलं पाहिजे. नसेल तर जे काही कर्म करतो ते आपल्याला बांधून ठेवतं, आणि यालाच भक्ती म्हणतात, आणि यालाच खऱ्या अर्थाने कर्मयोग म्हणतात. बऱ्याच लोकांना कर्मयोग म्हणजे वाटतं आपलं आपलं कर्म करणे. नो, यालाच खऱ्या अर्थाने याला कर्मयोग म्हणतात. 3ऱ्या अध्यायाचं नावच आहे कर्मयोग, आणि यालाच भक्ती म्हणतात. आणि हे कधी शक्य आहे? जेव्हा ज्ञान आणि वैराग्य दोन्ही पुष्ट असतात, दोन्ही स्ट्रॉंग असतात. या दोन्हीमध्ये आपण स्ट्रॉंग असतो. ज्ञान का? कारण आपल्याला माहितीच नाही आपण कुठे अडकलोय, आपण दुःख भोगतोय, सुख भोगतोय, हे आलटून पालटून का येतंय उन्हाळ्या हिवाळ्यासारखं. आपण आधुनिक विज्ञानाचा आणि भौतिक जगाचा, भौतिक वैज्ञानिकांचा काय म्हणतात त्याला, हेल्प घेऊन, सहारा घेऊन याच्यावरती मात करायचा प्रयत्न करतोय. ही इंजेक्शन शोधून काढ, हे वॅक्सिन शोधून काढ, ही गोळी शोधून काढ, हे क्रीम शोधून काढ. इंटरनेट, मोबाईल, हे सगळं त्याच्यासाठीच आहे. एक आई बिचारी दुःखात असते की माझा मुलगा अमेरिकेत आहे, पण तो आज तुम्ही व्हिडिओ चॅटिंग करू शकता, सेम टू सेम, फेस टू फेस. फेस, व्हॉट इज दॅट? आयफोन वाले म्हणतात फेस टाइम. असे बरेच आविष्कार केले आपण, असे बरेच शोध लावले आपण, ज्याच्याने आपलं दुःख कमी होईल. आणि याच्यासाठी आपण बुद्धी पण तेवढीच लावतो. ज्ञानी लोकांचं हेच काम आहे या जगामध्ये, असं आपल्याला शिकवलं जातं, हो की नाही? परंतु या सगळ्या आविष्काराचा उपयोग अजूनही आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने आपल्याला सुख देण्यासाठी होतच नाही. नाहीतर इतका प्रचंड, विशेष करून मागच्या 50 ते 60 वर्षामध्ये इतक्या प्रचंड वेगाने आपण विज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे की त्या वेगाने जर बघितलं गेलं तर लोकांची, ज्याला हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, सुखी लोकांची संख्या वाढली पाहिजे, किंवा लोकांचा सुखी असण्याचा दर्जा वाढला पाहिजे, मृत्यूचं प्रमाण कमी झालं पाहिजे, हो की नाही? ज्या गोष्टीने मृत्यू येतो त्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. परंतु हे सगळ्या गोष्टी वाढतच चालल्यात. हे लक्षात येते का तुमच्या? नंबर ऑफ पीपल, सुखी लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कोणालाही तुम्ही जाऊन रस्त्यावरती नुसता असं एक सर्वे करा, तुम्हाला लक्षात येईल. सर्वे पण करायची गरज नाही. पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या, विशेष करून बँगलोरमध्ये जाऊन तुम्ही फक्त सिग्नलवरती असं फक्त बघत राहायचं. एका तासावरच तुम्हाला एखादा पण हसणारा व्यक्ती जर रस्त्यावरून जाताना दिसणार नाही. सगळे फुल टेन्शन मध्ये असतात, काही झोपलेले नसतात, काही रात्रभर काम करून येत असतात. जास्तीत जास्त लोकांची संख्या, सुखी लोकांची संख्या वाढली आहे का या विज्ञानामुळे? सरळ उत्तर आहे नो. एखाद्या व्यक्तीची सुखाचा जो इंडेक्स आहे की मी एवढ्यात सुखी होतो, ते वाढलंय का? कोणालाही तुम्ही जाऊन चर्चा करा. नॉर्मल. बरं, मृत्यूचा दर कमी झालाय का? नाही. मृत्यूचं वय वाढलंय का? नाही, ते पण झपाट्यानं कमी होते. मग हे सगळं आपण जे प्रयत्न करतोय दुःख घालवण्याचा, हे ऍक्च्युली याला ज्ञान म्हटलं पाहिजे का? असं आपण ज्ञानी मनुष्याने विचार करून प्रश्न विचारला पाहिजे की याला ज्ञान म्हणायचं का? मग खरं ज्ञान जे आपल्याला मृत्यूपासून वाचवू शकतं, अमृतत्वाय, 7च्या श्लोकात आपण वाचलं, तर आपल्याला अमृत बनवू शकतं, ते ज्ञान काय आहे याची आपण चौकशी केली पाहिजे, हो नाही? म्हणून भक्तीसाठी ज्ञान खूप महत्वाचं आहे. भक्ती म्हणजे काय पहिल्यांदा समजावून घ्या. बऱ्याचदा आपण म्हणतो भक्ती करायची आहे, आम्ही भक्तीमध्ये आहे प्रभूजी.
प्रभूजींनी सांगितले भक्ती जास्त करायला. त्याला विचारलं भक्ती म्हणजे काय, त्याला माहिती नसतं. भक्ती म्हणजे भगवंतांसाठी कार्य करणे, कायमचं, सदैव, सतत, सदा. त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे की मी का केलं पाहिजे ते, त्याच्याने माझा काय फायदा आहे. कारण फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट आपण करत नाही. हा पण प्रश्न विचारायचा, माझा काय फायदा आहे, मला त्यातून आनंद कसा मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे जे आपण आज वाचलं, संन्यास. संन्यासीच नुसता वैराग्य असतो असं नाही, गृहस्थ देखील वैराग्य असू शकतो जर त्याने ठरवलं की सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचंय. मी, माझं कुटुंब, माझं घर सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचंय, भगवंतांचीच सेवा करायची आहे. मग ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, ब्रह्मचारी असो, वैश्य गृहस्थ असो, वानप्रस्थ असो, संन्यासी, सगळे वैरागी होऊ शकतात. प्रभुपादांचे शिष्य होते ज्यांचं लग्न प्रभुपादांनी केलं, त्यांना गृहस्थ बनवलं आणि त्यांना लंडनला पाठवलं नवीन सेंटर उघडायला आणि तिथे भक्तीचा प्रचार करायला, भगवंतांचं काम करायला. आणि ते छाती ठोकून सगळ्यांना सांगायचे हे माझे खरे संन्यासी आहेत. त्यामुळे संन्यासीच व्हायला पाहिजे असं काही नाही. वैराग्याचा अर्थ असतो या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीवरती आसक्ती ठेवायची नाही, परंतु ती गोष्ट भगवंतांच्या सेवेत वापरायची. त्याच्यासाठी भगवंतांची सेवा करायला पाहिजे. आणि मग तुम्हाला सुख दुःख हे आले तरी फरक पडणार नाही. हे गणित आहे. भगवद्गीतेचं सार दुसऱ्या अध्यायामध्ये आपण खूप वेळा अशी चर्चा करणार आहे, कारण प्रत्येक श्लोकामध्ये सार आहे. भगवद्गीतेचं सार आहे. या श्लोकामध्ये तर पूर्ण सारच दिल्यासारखं आहे. का मोक्ष प्राप्ती सांगितली, साहेब संपलं. मग मोक्ष प्राप्ती कशाने मिळते? सुख आणि दुःख या दोन्हींना जो सहन करतो, विचलित होत नाही. आता या श्लोकात डिटेलमध्ये सांगितलं नाही प्रभुपादांनी, परंतु हे लक्षात ठेवा की नुसतंच दुःखाने नाही, सुखाने पण विचलित व्हायचं नाही. ही पात्रता आहे त्याच्यासाठी. इथे सगळे दुःखाने विचलित सगळे होतात, सुखाने कुणी विचलित होत नाही. सुखाने पण विचलित व्हायचं नाही. ते कसं पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत पण सांगणार आहेत, प्रभुपाद पण सांगणार आहेत, तेव्हा आपण ते डिटेलमध्ये चर्चा करूया. बऱ्याच जणांना असं वाटतं की सुख पण सोडून द्यायचं प्रभूजी, म्हणजे आनंदी व्हायचंच नाही. मग तुम्ही तर म्हणता हा आनंदाचा मार्ग आहे. यस, भौतिक सुख सोडून द्यायचं, की हे गुलाबजामुन खाल्ल्यावरच मला सुख मिळतंय, ही व्याख्या बंद करायची. भगवंतांची सेवा केल्यावर जे सुख असतं ते या भौतिक सुखाशी त्याची तुलना पण करू शकत नाही, म्हणून ते कधी या सुखामध्ये म्हटलंच जात नाही. त्याला परम आनंद म्हटला जातो. कारण भौतिक जगामध्ये एकही सुख किंवा आनंद असं नाही ज्याच्याशी तुलना करून तुम्हाला ते समजावून सांगता येईल की एवढा असतो तो आनंद. कारण मग भौतिक जगात नाहीच आहे ते सुख, ते आनंद. त्यामुळे सुख सोडायचं नाही आपल्याला, आनंद सोडायचं नाहीये, परंतु या भौतिक जगातले सुख आणि दुःख दोन्हींना आपण समचित्ताने, समभावाने बघायला शिकलं पाहिजे. भरपूर पैसा आला तरी भगवंतांची कृपा आहे, भगवंतांच्या सेवेसाठी वापरायचा आहे. मी काहीच केलेलं नाही, आणि काही नसेल आपल्याकडे तरी भगवंत बघून घेतील. माझंच काही कर्म असेल, त्यामुळे माझ्या कर्माची निर्जरा करण्यासाठी मला भगवंत देत आहेत. प्रभुपाद म्हणतात मी आता भक्ती मार्गात आलोय त्यामुळे कमी दुःख देत आहेत मला भगवंत, नाही तर अजून जास्त दिले असते. हरे कृष्ण. समभाव राहायला ठेवला पाहिजे. यालाच खऱ्या अर्थाने वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे आपल्याला फालगू वैराग्य नको, फालतू वैराग्य बनायचं नाही. आपल्याला खरे वैराग्य बनायचं. सगळ्या गोष्टीमध्ये भगवंतांना पाहायचंय, आणि सगळी गोष्ट भगवंतच आहेत, सगळ्या गोष्टी भगवंतांसाठीच आहेत, आणि मी देखील भगवंतांचाच आहे, भगवंतांच्यासाठीच आहे. मी आता बाकीची जी गोष्टी मला दिसतात माझ्याकडे आहेत ते सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये कसं वापरू शकतो. श्रील रूप गोस्वामी आपले आचार्य याला म्हणतात युक्त वैराग्य. आणि याची सुरुवात करायची आपल्याला स्वतःला शरीर समजायचंच नाही, स्वतःला आत्मा समजायचं. हरे कृष्ण. मला वाटलं अजून एक श्लोक वाचून होईल, पण काय झालं नाही. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण. येस, तुला प्रश्न आहे? नाही. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सगळे वन बाय वन लेफ्ट होण्याआधी एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु बरेच जण नवीन आहेत, मला माहिती आहे, ज्यांचा बऱ्याच जणांचा इस्कॉनशी संबंध पण नाही किंवा भक्तांशी संबंध नाही, भक्तीमध्ये पण नवीन आहेत, त्यांच्यासाठी हा महिना आहे कालपासून सुरू झालेला, त्याला कार्तिक महिना म्हणतात. तो भगवंतांना खूप प्रिय असतो. आणि या कार्तिक महिन्यामध्ये जनरली भक्तिमय सेवा खूप करायची असते. आता आपण सध्या तरी काही भक्तिमय सेवा करत नाही, तरी निदान जप, वाचन, श्रवण खूप करायचं असतं. विशेष करून या महिन्यामध्ये, ज्याला दामोदर महिना देखील म्हटला जातो, भगवंतांच्या दामोदर स्वरूपाची पूजा केली जाते. आणि या महिन्यामध्ये भगवंतांची दामोदर स्वरूपामध्ये तुमच्याकडे जर एखादा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, ती ठेवून त्याला रोज तुपाचा दिवा अर्पण केला जातो. प्रत्येकाने करायचा असतो. त्याच्यासोबतच दामोदर अष्टकम नावाचं हे गीत म्हणायचं असतं, आरती म्हणायची असते. अतिशय सुंदर आहे, रोज म्हणायची, ती वाचून काढायची, त्याचा अर्थ समजावून घ्यायचा. आणि हा महिना पूर्ण हे दामोदर अष्टकम म्हणत भगवंतांच्या दामोदर स्वरूपाला दीपदान करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर नवीन असाल तर हे नक्की करायला सुरू करा. भगवंतांप्रती आपलं आकर्षण वाढवण्यासाठी हे खूप 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 उपयोगी पडतं. व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या आजूबाजूला कोणी भक्त असतील तर त्यांना तुम्ही घरी बोलवा हे कसं करायचं दाखवायला, आणि एकत्र येऊन करा, अजून जास्त मजा असते त्याच्यामध्ये, एकत्र येऊन करण्यामध्ये. हे प्रत्येकाने करायचं. याच्या मागचं तत्वज्ञान पण आहे त्याच्या मागे. भगवंतांना हा महिना खूप प्रिय आहे. भगवंतांची दामोदर लीला या महिन्यातली असते, त्याच्यासाठी हे आपण सगळं भगवंतांसाठी करतो, हे पण आहे. आणि या कार्तिक महिन्यामध्ये सगळ्यात जास्त भक्तिमय सेवा किंवा तपस्या, मनुष्याचं जीवन हे तपस्येसाठी आहे, तपस्या करायची असते. रोज सकाळ संध्याकाळ न चुकता स्नान करणे, रोज सकाळची आरती संध्याकाळची आरती करणे, त्याला उपस्थित राहणे, रोज न चुकता तुलसी मातेला पाणी अर्पण करणे, जल अर्पण करणे, तुलसीची आरती करणे, तुलसीची प्रदक्षिणा करणे, हे कार्तिक महिन्यामध्ये न चुकता करायचं. हे पूर्वी लोक करायचे, आजकाल सांगावं लागतं दुर्दैवाने, कारण हा चातुर्मासातला शेवटचा महिना असतो. चातुर्मास्याचा अर्थ असतो पावसाळ्याचे 4 महिने. आणि पावसाळ्याच्या 4 महिन्यांना आपल्या ग्रंथांमध्ये खूप महत्व आहे. विशेष करून शेवटच्या महिन्याला खूप महत्व आहे, कारण पूर्वीच्या काळामध्ये साधू जे होते ते या 4 महिन्यामध्ये एकाच गावात राहायचे. कारण पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, एसटी, बसेस, रस्ते पण नव्हते तेव्हा, आणि पावसाळा पण खूप भयानक असायचा, आत्तासारखा नसायचा, अडमडळम. त्यामुळे साधू एकाच गावात राहायचे. आणि या 4 महिन्यामध्ये साधू आपल्या गावात राहिलेत म्हणून सगळे सिरियस व्हायचे, कारण ते साधूचा संघ मिळायचा. रोज प्रवचन ऐकणे त्यांच्याकडून, रोज त्यांना त्यांची सेवा करणे. त्यामुळे ही पिढ्यानपिढ्या अनंत काळापासून आलेली ही प्रथा आहे. या 4 महिन्यामध्ये भक्तिमय सेवा, भक्तिमय कार्य जास्त 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 करायची. आणि कार्तिक महिन्यामध्ये अजून जास्त करायची, कारण हा महिना संपला की चातुर्मास संपतो. त्यामुळे आतुरतेने करायची या महिन्यामध्ये. हे सर्वांनी लक्षात ठेवा. गुगल करा, तुम्ही तुमच्यापैकी जे नवीन आहेत भक्तांना विचारा, किंवा गुगलवरती सर्च करा, दामोदर अष्टकम कसं म्हणायचं असतं, दामोदर पूजा कशी करायची असते. आणि जप, श्रवण हे वाढवायचं सगळं या महिन्यामध्ये. थोडे 2-4 राऊंड एक्स्ट्रा जप करायचे, 1 तास 2 तास एक्स्ट्रा वाचन करायचं, एक्स्ट्रा श्रवण करायचं.
हा महिना, या महिन्यामध्ये जितकं करत तितकं कमी आहे. भरपूर करायचं या महिन्यात. भगवंतांना ते खूप प्रिय असतं. भगवंत खूप संतुष्ट होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी ना, मी ना वृंदावनला जाणार आहे 26 तारखेला. मग तिकडे जाऊन मी आणखी याच्यामध्ये काय 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 करू शकते वृंदावनला जाऊन? मला माहिती नाही, कारण मीच अजून गेलो नाही वृंदावनला एकदा. भगवान श्रीकृष्ण सांगतात की धामाच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण जायचं असतं, तिथे साधूंना शोधायला आणि साधूंकडून 4 गोष्टी ऐकून त्या जीवनामध्ये आचरणात आणायला. एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला. हा, भेटणार आहे प्रभूजी. तिकडे आहे जराशी ओळखीने. या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, सुख आणि दुःख यांनी विचलित व्हायचं नाही आध्यात्मिक प्रगती, म्हणजे प्रगतीसाठी. हे आपलं आता तुम्ही सांगितल्यानंतर पटतंय किंवा तेवढं हे होते, पण आपण प्रॅक्टिकली का असं होत नाही, म्हणजे हे होत नाही. थोडं काही मनाविरुद्ध झालं किंवा आपल्या भौतिक आयुष्यात किंवा आध्यात्मिक आयुष्यात पण, तर आपण लगेच कसं विचलित होते? कारण ती आसक्ती अजून सुटलेली नसते. याचं स्पष्टीकरण पुढे याच अध्यायामध्ये भगवंत देणार आहेत, श्लोक नंबर 62 आणि 63 मध्ये. याचं मेन कारण असतं संघ. भगवंत सांगतात, तेव्हा पण आपण डिटेलमध्ये चर्चा करूया, परंतु भगवंत सांगतात याचं मेन कारण असतं संघ. कशाचा संघ? इंद्रिय विषयांचा संघ, म्हणजे आपल्याला जे आवडतंय त्याचा संघ. आता आवडतं याचा एक गोष्ट अशी याचा अर्थ असा नसतो की मला दही आवडते किंवा गुलाबजामुन आवडतं किंवा ही व्यक्ती आवडते किंवा हे प्राणी आवडतं, कुत्रा आवडतं, मांजर आवडतं. हे तर आवडतच. बंगला आवडतो, गाडी आवडतं. बऱ्याचदा आपल्याला आवडत्या कल्पना पण असतात आपल्या मनामध्ये, की माझ्या मते असं केलं पाहिजे आणि हे दुसऱ्यांना पटत नाही. ही आपली आवड असते. हे संघ असतो आपला. आणि जनरली आपल्या यालाच काम म्हणतात. या संघातून काम निर्माण होतो. म्हणजे आपल्याला दही आवडते, दही आवडते, दही आवडते, दही आवडते, दही आवडते. एक दिवस असा येतो की दही शिवाय आपण जगूच शकत नाही. आणि ज्या दिवशी दही मिळत नाही त्या दिवशी पहिलं कामाचा भाव येतो, क्रोध. तुम्ही आता म्हणाला दुःखाचं कारण असतं. आणि हे जे जेव्हा कंटिन्युअसली होत जातं, खूप छान सांगतात भगवंत त्या 2 श्लोकामध्ये. ऍक्च्युली हे कंटिन्युअसली जेव्हा होत जातं तेव्हा या दुःखाचं रूपांतर, बुद्धी आपली भ्रष्ट होते, निराशा, डिप्रेशन, व्हायलंट होणे, हे सगळं सुरू होतं. संमोह, बुद्धिनाश, स्टेप बाय स्टेप. आणि हेच आपल्या भौतिक पतनाचं कारण असतं. आणि हे सगळ्याचं मेन रूट कॉज असतं या गोष्टींचा संग करणे. संघच बंद केला पाहिजे आपण. ऍक्च्युली संघ जोपर्यंत आपण बंद करत नाही, इंद्रिय विषयांचा, वाईट गोष्टींचा, वाईट लोकांचा, यालाच शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे असत्संग. असत्संग त्याग येई वैष्णवाचार. तोपर्यंत हे होत राहणार. साधूंचा संग केला पाहिजे, सतचा संग केला पाहिजे, आणि त्या सत्संगामध्ये भगवंतांची सेवा कशी करायची हे रेग्युलरली शिकलं पाहिजे. त्या संघामध्ये आपला भगवंतांची सेवा करण्यासाठी भक्तांची मदत घेऊन सेवा केली पाहिजे. ही भक्तीची प्रोसेस औषधाप्रमाणे आपण लावली पाहिजे, तेव्हा हे हळूहळू कमी होणार. जोपर्यंत आपण हे सिरियसली घेत नाही, जोपर्यंत आपण हे प्रक्रिया आपण आपल्यावरती लागू करत नाही, औषध घेत नाही आपण, तोपर्यंत हे होत राहणार. आज आपण जे वाचलं ते जीवनाचा उद्देश आहे, परंतु त्याची प्रक्रिया पुढे भगवंत सांगणार आहे. त्यातलं मेन महत्वाचं असतं ते म्हणजे संघ बंद करणे. आणि या संघामुळेच आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो. कारणम गुणसंगस्य सद असद जन्म योनिशी. पुढे 8व्या का 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात का, त्याच्या पुढच्या सांगतात विसरलो.
आणि बऱ्याचदा आपण याची चर्चा करतो. तुम्हाला इथून पुढे पण बऱ्याचदा आश्चर्य वाटेल ऐकून की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे संघ. जसा संघ तसे आपण बदलणार. बऱ्याचदा काय होतं, आपण याचा दोष दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतो की माझ्या दुःखाचं कारण आहे हे. दुःखाचं कारण कधीच दुसरं कोणी नसतं, कारण दुःख नावाचा प्रकारच नाही आहे या जगामध्ये. व्हेरी इंटरेस्टिंग. पहिली गोष्ट आपण करतो ते म्हणजे आपल्या दुःखाचं कारण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. धर्मराज म्हणतात, श्रीमद भागवतमच्या पहिल्याच स्कंदामध्ये ही कथा आहे, अगदी सुरुवातीलाच आहे. जेव्हा परीक्षित महाराज बघतात की धर्मराज बैल जो असतो वृषभ, त्याचे कलियुगामध्ये पाय कापले जात आहेत आणि मग ते त्यांना बघवत नाही आणि मग त्यांना मदत करायला जातात आणि सगळ्यांना हाकलून लावल्यानंतर धर्मराज बैलाला जाऊन विचारतात की तुझी ही अवस्था का झाली आहे, तू का दुःख भोगतोयस? आणि धर्मराज बैल खूप छान समजावून सांगतात, पहिली गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवलं नसलं पाहिजे, त्याच्यामुळे मला दुःख होत. तसं काहीच नसतं, कुणामुळेच आपल्याला दुःख होत नसतं. हे पहिल्यांदा बंद केलं ना, बघा तुमच्या जीवनामध्ये इतके बदल घडतील, इतके पॉझिटिव्ह गोष्टी घडतील की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. मग त्यानंतर वृषभदेव सांगतात की वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. पहिली पद्धत सांगतात ती म्हणजे हे दुःख का होतंय हे कोणीच जाणू शकत नाही, आणि ते खरोखर आहे. कोण समजावून, आपण म्हणतो आपणच केलेल्या कर्मामुळे मिळतं, परंतु ते शोधून काढणं इम्पॉसिबल आहे, कुठल्या कर्मामुळे कुठलं दुःख मिळतं. काही जण म्हणतात, धर्मराज बैल म्हणतात की काही जण म्हणतात की दुःख हे आपल्याच कर्माचं फळ आहे, ते पण बरोबर आहे. काही जण म्हणतात की दुःख हे निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचे नियम नाही पाळले की दुःख येतं, ते पण बरोबर आहे. झाडं तोडला की उष्णता वाढणार, आपण सध्या दुःख भोगतोय कारण आपण झाड तोडतोय. नद्या घाण केले, आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. निसर्गाचे नियम तोडला की तुम्हाला दुःख होणार. कोणाला शिवी दिली की तो उलट मारणार, नियम आहे, हे पण बरोबर आहे. काही जण म्हणतात की भगवंतांची इच्छा आहे म्हणून दुःख होतं, ते पण बरोबर आहे. बऱ्याचदा तुम्हाला दुःखातून भगवंत घालवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तुम्हाला त्याची आठवण होईल, ते पण बरोबर आहे. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर वृषभदेव म्हणतात सगळ्यात शेवटी, आता शेवटचं अगदी इम्पॉर्टंट सांगतो ऐका. धर्मराज बैल म्हणतात परीक्षित महाराजांना, या जगात दुःख नावाचं असं काही नाहीच आहे. आणि प्रभुपाद तिथे खूप छान सांगतात, जेव्हा आपण या स्टेजला येतो की या जगात दुःख नावाचं काही नाहीच आहे, त्या दिवशी आपण शुद्ध भक्त होतो. दुःख चुकत नाही, दुःख चुकणार पण नाही. याचा सगळ्याचा आपण रोज, आणि हे आपण रोज श्रवण केलं पाहिजे. जसं मोस्ट प्रॉब्ली मला वाटतं तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकत असाल, धर्मराज बैलांनी काय काय सांगितलं. हे ऐकल्यावर आपल्याला बरं वाटतं. याचं असं श्रवण रोज केलं पाहिजे, रोजच्या श्रवणामध्ये राहिलं पाहिजे, सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. आपल्याला एक विश्वास येतो, दृढ विश्वास येतो की आपण मागतोय ते बरोबर करतोय, भक्तीच्या मार्गावर आपण चांगल्या ह्याच्याने जातोय. आणि या प्रक्रियेचा आपण अभ्यास करून ते जीवनात उतरवलं पण पाहिजे. जसं आता पहिलीच गोष्ट वृषभदेवाने सांगितली की दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवायचं नाही, उद्यापासून बंद करा. आपण काय करतो, पहिली गोष्ट करतो की याच्यामुळे मला दुःख होतं. माझ्या सासूने असं म्हटलं, माझ्या नंदेने असं म्हटलं, माझ्या पतीने असं म्हटलं, माझ्या पत्नीने असं म्हटलं, माझी मुलं माझ्या दुःखाची कारण आहेत. प्रत्येकाला विचारा तुझ्या दुःखाचं कारण काय, तो 100% सांगेल काय कारण आहे. असे खूप कमी लोक असतात त्यांना माहिती नाही दुःखाचं कारण काय. कारण माहीत जरी असलं तरी आपण त्यांना दोष देणे बंद केलं पाहिजे. बेसिक रूल असतो दुःखाचा, मग आपण सहन करू शकतो. दुःखाचा त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला ठामपणे पटलेलं नसतं की हे माझ्या कर्मामुळे आलेलं दुःख आहे. ज्या दिवशी आपल्याला कळतं की हे माझ्या कर्मामुळे आलेलं दुःख आहे, त्यामुळे यात काही चुकीचं पण नाहीये. मी चोरी केली, मी पकडलो गेलो, मला छडी बसली शिक्षकाकडून, त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. मी आगाऊपणा केलेला म्हणूनच मला मिळालं. मग हळूहळू आपण हे विसरत जातो.
आणि ही झाली पहिली गोष्ट. आणि मग इथून पुढे आपण असं करायचंच नाही की ज्याच्यामुळे मिळेल. परंतु मॅक्झिमम लोक सुखाच्या शोधात असतात आणि त्यांना दुःख आपोआप मिळतं. म्हणूनच भगवद्गीता आपल्याला सांगते की सुखाचं काम पण करायचं नाही आपल्याला इथे. नाही दुःखाचं, नाही असं काम करायचं ज्याच्याने दुःख मिळेल, नाही असं काम करायचं ज्याच्याने सुख मिळेल. मला या भौतिक जगातलं काही नकोच. एकतर आत्ता येणारं सुख आणि दुःख समभावाने बघायला मी शिकायची प्रॅक्टिस करतोय, आणि इथून पुढे पण मला काही येणारच नाही अशी मी काम करणार आहे. हे दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे हे हळूहळू ही सहनशीलता येते जेव्हा आपण शुद्ध भक्तांच्या संघात श्रवण करतो, जप करतो, भगवंतांची सेवा करायला लागतो. मॅक्झिमम लोक इथे चुकतात की भगवंतांची सेवा करत नाही, नुसतं जप आणि 4 नियमांवरतीच त्यांची गाडी थांबलेली असते. आणि मग भक्तीतला जो आनंद असतो, ही जी मुक्ती असते, जो आनंद असतो, तो खऱ्या अर्थाने भगवंतांच्या सेवेमध्ये येत असतो. हे त्यांना मग उशिरा करतात. म्हणून भगवद्गीता प्रॉपरली समजावून घेणे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला, मला माहिती आहे हे तुमच्या प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर नाही आहे, कारण तुमच्या मनातही अजूनही असं असणार आहे की परंतु त्याच्यामुळे मला रोज दुःख होतं, मी काहीच करत नाही प्रभूजी. त्याच्यामुळे दुःख होत नसतं. ऍक्च्युली तुमच्या हातात पूर्णपणे असतं तुमचं आयुष्य कसं बदलायचं. कोणामुळे कोणी दुःखी होत नसतो. भगवंतांना आपण प्रार्थना केली पाहिजे. कशाची प्रार्थना केली पाहिजे? मला शुद्ध भक्तांचा संग द्या आणि मला शुद्ध भक्तिमय सेवा द्या. माझं दुःख कमी करा ह्याची प्रार्थना करायची नाही, कारण त्या शुद्ध संघामध्ये आणि शुद्ध भक्तिमय सेवेमध्येच आपलं सगळं नष्ट होतं. आता सध्या आपण त्या भक्तिमय सेवेतच नाही. दिवसातले किती तास तुम्ही भगवंतांची सेवा करता? त्यामुळे दिवसभर आपण ज्यांचा संग करतो ते आपल्या दुःखाचं कारण एक ना एक दिवस होणारच. मग ते आपल्या विरुद्ध वागणारी आपली ननंद असो किंवा आपली प्रेमळ बहीण असो, दोन्ही दुःखाचे कारण असतात, दोन्ही सुखाचे पण कारण असतात. कारण आपली आसक्ती त्याच्यामध्ये असते. ती आसक्ती बंद केली पाहिजे. तुम्ही प्रश्न असा का विचारला नाही की प्रभूजी किती प्रयत्न केले तरी सुख येतच, ते सुख थांबवायचं कसं, असं का प्रयत्न केला नाही, प्रश्न केला नाही? कारण जनरली माणूस असा प्रश्न कधी करतच नाही, आणि त्याला फक्त दुःखाची काळजी असते, सुखाची नसते. ननंदेकडून येणारं दुःख नको असतं आपल्याला, परंतु बहिणीकडून, आईकडून येणारं सुख पाहिजे असतं. दोन्ही नको म्हणायला शिका, म्हणजे आपोआप दोन्ही सहन करायला जमतं. ही आसक्ती बंद केली पाहिजे, माझे म्हणणं बंद केलं पाहिजे. कोणी कुणाचं नाही, मी भगवंतांचा आहे. भगवंतांची सेवा करणे याच्यातच परमानंद आहे. मग हे सगळं हळूहळू हळूहळू आपली मनाची दृढ निश्चित तयारी होते या स्टेजेस मधून जायला. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता एका माताजीने विचारलं होतं ना की वृंदावनला गेल्यावर काय करायचं, तर तिथं म्हणजे त्या माताजी ऐकत असतील तर बघा, तर वृंदावन परिक्रमा आणि गोवर्धन परिक्रमाला तिथं खूप महत्व आहे, म्हणजे ते करायलाच पाहिजे तिथे गेल्यावर. आणि तसे तर तिथं 5,000 मंदिर वृंदावनमध्ये, पण एवढं आपण करू शकत नाही. पण जे मेन आहे तर तिथं ते रिक्षावाले एखादी रिक्षा केली तर ते मेन मंदिरामध्ये घेऊन जातात आपल्याला. त्या माताजींना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगतो माताजी, तुम्ही त्यांना डिटेल मध्ये सांगा. हा, धार्मिक जाण्यापेक्षा तुमचे जर कोणी गुरु असतील म्हणजे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेला तर त्याचा जास्त इफेक्ट होईल, कारण मग त्यांची कृपा होते, आपलं कृष्ण प्रेम पण वाढतं. शक्यतो तर कार्तिक महिन्यामध्ये वृंदावनला जाण्याचं प्रघात आहे. म्हणजे या, थँक्यू माताजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काय सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. नमस्कार. हरे कृष्ण. प्रभूजी, माझा प्रश्न होता, आता तुम्ही म्हटलं की
आपण कोणाला दोष द्यायचे नसते. अवघड आहे. तर समजा आता म्हणजे घरचे आई बाबा आपल्याला एकदा आपल्याला चांगलं वाट दाखवत नाही, त्यांचं आपल्यावर लक्ष नसते, मग आपण काही गोष्टी चुकीचं पण करतो. आणि त्यावेळेला जर काहीतरी चुकीचं झालं, मी म्हणतो सारखं की जर मला घरचे कधी तर म्हणजे घरातले मला आई बाबा म्हणजे एकदा माझ्याकडे लक्ष देत नाही, मग मी त्यांना सारखं म्हणत असतं की तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही चांगले नाही, तुम्ही फक्त तुमच्यात आहे, काय घरात बघत नाही, काय नाही. मग हे प्रभूजी मी असं बोलणं चुकीचं आहे का? येस, असं बोलणं चुकीचं आहे. आपल्याला जेव्हा कळतं की सत्य काय आहे, चांगलं काय आहे, तेव्हा जो व्यक्ती सत्याच्या मार्गावर नसतो, चांगल्या मार्गावर नसतो, त्याला पण दोष दिलं नसलं पाहिजे, त्याच्याकडे आपण करुणेने पाहिलं पाहिजे. प्रल्हाद महाराजांना जेव्हा प्रल्हाद महाराजांचे वडील दरवेळी त्रास द्यायचे, तेव्हा दरवेळेला प्रल्हाद महाराज त्यांच्या वडिलांकडे अजून जास्त करुणेने पाहायचे आणि त्यांना समजावून सांगायचे. ऑफकोर्स त्यांना कधीच समजलं नाही आयुष्यभरात, परंतु प्रल्हाद महाराजांनी कधी समजावून सांगायचं सोडलं नाही, नाही कधी त्यांना दोष दिला. जसं की एका वेळेला प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपू म्हणतात की एवढं धाडस करतोस तू माझ्या विरुद्ध बोलण्याचं, तुझी ही शक्ती आली कुठून? प्रल्हाद महाराज म्हणतात, जिथून तुमची शक्ती येते तिथूनच आली. दोघांनाही शक्ती देणारे एकच आहेत, फक्त माझ्या लक्षात आहे, तुमच्या लक्षात नाही. आणि शेवटी भगवान नरसिंहदेवांकडे ते मागतात देखील तेच की माझ्या वडिलांना माफ करा आणि त्यांचा पण उद्धार करा. तर प्रत्येकाच्या प्रती आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे. आणि जे वाईट वागतात त्यांच्या प्रती अजून जास्त करुणा असली पाहिजे, अजून जास्त दया असली पाहिजे. कारण वाईट वागतात याचा अर्थ ते अजून अडकत आहेत या भौतिक जगामध्ये, ते कधी सुटणार? भक्ताला खूप दुःख होतं जेव्हा दुसरा या भौतिक जगातून सुटत नाही. वैष्णवांना म्हटलं जातं परदुःख दुःखी, दुसऱ्याचं दुःख बघून याला दुःख होतं. आणि सगळ्यात मोठं दुःख हेच असतं, जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहणे. आणि जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहण्याचं मेन कारण असतं वाईट वागणे. मग ते आपले आई वडील जरी असले तरी आपल्याला क्रोध याच्यासाठी येतो की आपली तिथे आसक्ती असते, आपले आई वडील आहेत, त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांना वाईट म्हणायचं नाही, त्यांना समजावून सांगायचं. आणि ही अपेक्षा पण करायची नाही की ते समजतील. नाही तर तुम्ही म्हणणार 10 वेळा, आता 1000 वेळा समजावून झालं, मग आता तरी मला परवानगी द्या क्रोधित व्हायचं. नाही, कशाला क्रोधित व्हायचं? शेवटपर्यंत कधीतरी समजणारच नाहीत ते. जसं हिरण्यकशिपूला शेवटपर्यंत समजलंच नाही प्रल्हाद महाराज काय म्हणत होते. ठीक आहे, त्यांची इच्छा म्हणायचं. आपण आपल्या मार्गावरती दृढ निश्चयाने राहायचं, भक्तिमय सेवेच्या मार्गावरती दृढ निश्चयाने राहायचं. पुढे भगवद्गीतेत भगवंत सांगतात 15व्या अध्यायात ऍक्च्युली, आणि स्पष्टपणे सांगतात की माझा भक्त हा कोणालाही कधीही कुठल्याही प्रकारचं कष्ट देत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही, सगळ्यांची मैत्रीपूर्वक करुणेने वागतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र्य करुण एवच, तो मला खूप प्रिय असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पाहतो की आपण भगवंतांची सेवा करायला पाहिजे आणि दुसऱ्यांनी पण केली पाहिजे. तो का करत नाही? ही करुणा, दया, ही कळकळ निर्माण होते. म्हणून बघा, प्रभुपादांनी कितीही स्ट्रॉंगली जोराने जरी प्रवचन दिलं तरी लोकांना आवडायचं, कारण प्रभुपादांच्या मनामध्ये ती तळमळ होती की मूर्खांनो, बदमाशांनो, तुम्ही कधी सुधारणार? पण ते प्रभुपादांसारखे गुरु तसं बोलू शकतात, आपण नाही बोलू शकत. आपण आपल्या भाषेमध्ये समोरच्याला समजेल या शब्दामध्ये त्यांना या भौतिक जगाच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करायचा.
समजले ठीक, नाही समजले ठीक, आपण आपल्या भगवंतांची सेवा करायचं काम केलं याचं सुख आहे आपल्याला, तेवढ्यावरतीच समाधान मानायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. यस. अजून एक प्रश्न होता प्रभूजी. हम्म. मला एक शरीर भेटले ना, ते कशासाठी भेटले शरीर? म्हणजे काय, आपण नुसतं खातो पितो बसतो आणि भगवंतांची सेवा समोर असलं तरी पण करू वाटत नाही, आणि दुसऱ्यांना बघितलं की त्यांनी तर चांगले दिसत असतात, म्हणून आपल्याला असं वाटतंय की हा मी पण त्यांच्यासारखं चांगलं राहावं, त्यांच्यासारखं, म्हणजे हा कलर पण त्यांचं गोर आहे, माझं कशाला काय आहे, म्हणजे हे सगळं असं काय आहे? भगवान वृषभदेव सांगतात, वृषभदेवांची जी शिकवण आहे ना ती सगळ्यांनी भरपूर वेळेला वाचली पाहिजे बरं का, असं रिपीट करून. श्रीमद भागवतम स्कंद 5वा अध्याय 5वा पुन्हा पुन्हा वाचायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं. विशेष करून जे आई वडील आहेत त्यांनी तर पुन्हा 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 वाचलं पाहिजे. पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात की या जीवनाचा उद्देश, की शरीर कशाला मिळालंय. आपल्या किती मुलं होती वृषभदेवांना? 99. आपल्या सगळ्या मुलांना उद्देशून ते सांगत असतात की हे शरीर जे आहे, विशेष करून मानवाचं शरीर बरं का, मानवाचं शरीर जे आहे ते तपस्येसाठी मिळालेलं आहे. या शरीरामध्ये आपण तपस्या केली पाहिजे, त्याच्यामध्येच ब्रह्मसुख आहे. हे जे असं का तसं का, मला हे पाहिजे ते पाहिजे, हे डुक्कर पण करतात. इंद्रिय सुख डुकरांना पण आहे. इंद्रियांमध्ये जो सुख शोधत नाही, जो इंद्रियांची तपस्या करतो. तपस्येचा काय अर्थ असतो? मला हे गुलाबजामुन आवडतंय तरी मी नाही मिळालं तरी दुःखी होणार नाही, याला ऍक्च्युली तपस्या म्हणतात. आपल्याला वाटतं तपस्या म्हणजे व्रत करणे, हे करणे ते करणे. तपस्येची बेसिक व्याख्या असते, मला जे आवडतंय ते जर भगवंतांना आवडत नसेल तर मी करणार नाही, आणि भगवंतांना जे आवडतंय मला जरी आवडत नसलं तरी ते मी करणार. मनाला त्रास देऊन, मनाला दुःख देऊन एखादी गोष्ट भगवंतांना आवडत असेल तरी ती मी करणार, याला तपस्या म्हणतात. तपस्या म्हणजे हे नाही व्रत वैकल्य करणे वगैरे. आणि वृषभदेव सांगतात की इंद्रिय तृप्तीसाठी तर डुकर पण जन्माला येतात, अशा कठोर शब्दातच सांगतात ते. नायम देहो देहाम भाजाम त्रिलोके कष्टान कामान अर्हता विडभुजाम ये. कष्ट काम करायला कुत्र्या मांजऱ्यासारखं आपण जन्माला आलेलं नाही आहे, ते डुकर पण करतात. विडभुजाम ये म्हणजे मल खाणारे. ऍक्च्युली डुक्कर म्हणत नाहीत, ते म्हणतात मल खाणारे. मग आपण काय केलं पाहिजे? व्हॉट्स द नेक्स्ट लाईन? तोंडात होतं गेलं. पुढची लाईन अशी आहे की आपण तपस्या केली पाहिजे. तपो दिव्य पुत्र कायेन सत्वम तस्मात शुद्धेत ब्रह्म सौख्यम त्वनंतम. कारण या तपस्येने आपल्याला ब्रह्मसुख मिळणार. प्रभुपाद जसं भगवद्गीतेत समजावून सांगतात की ब्रह्मसुखासाठी काम करायचं का गुलाबजामुनसाठी काम करायचं. एवढी अक्कल तर मानवाला दिलेली आहे भगवंतांनी. या मानवी शरीराचा उपयोग करून घेतला पाहिजे. भागवतम मध्येच 11व्या का 12व्या स्कंदामध्ये एक सुंदर श्लोक आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, सगळ्यांनी हा श्लोक घरामध्ये प्रिंट करून लावला पाहिजे आणि कायम लक्षात ठेवला पाहिजे. दुर्दैवाने माझ्याच लक्षात नाही, थोडंफार लक्षात आहे माझ्या. त्याच्यामध्ये म्हणजे अर्थ लक्षात आहे माझ्या. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे, बहुतेक भगवान श्रीकृष्ण उद्धवना सांगत असतात की हे मानवी शरीर जे आहे ते थोड्याच काळासाठी मिळतं, परंतु इतकं 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 महत्वाचं आहे की कारण या मानवी शरीरामध्येच फक्त आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात की काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे. आणि जो कोणी हा गोल्डन चान्स वाया घालवतो तो एक नंबरचा मूर्ख असतो. मग आता प्रत्येक जण म्हणतात की प्रभूजी तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही बोलता, आम्ही तर गरीब आहे, आम्हाला पहिल्यांदा पैसे कमवले पाहिजेत, मग हे केलं पाहिजे, मग ते केलं पाहिजे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळं सोडून देऊन भगवंतांचं नामस्मरण करायला कुठलंच काही लागत नाही. नाही तुमच्याकडे पैसा लागतो, नाही तुम्हाला पंचपक्वान लागतं. इतकं दृढ निश्चय आपण झालं पाहिजे की भगवंतांच्या स्मरणामध्ये मृत्यू आला तरी चालेल. मग कशाला काय पाहिजे? तुम्ही उलट तुमच्या मनामध्ये असा विचार आला पाहिजे की ते जे गोरे आहेत ते डुकरासारखे आहेत. वृषभदेव म्हणतात, मी नाही म्हणत. कारण ते कष्ट आणि काम करण्याच्या मागे लागलेले आहेत. कष्टान कामान अर्हते. आणि मला जरी भगवंतांनी भौतिक दृष्ट्या जगाच्या दृष्टिकोनातून काळं जरी बनवलं असलं, कुरूप जरी बनवलं असलं, गरीब घरात जरी जन्माला घातलं असलं, तरी भगवंतांनी महान धन दिलेलं आहे, ते म्हणजे भगवत प्रेम. हे त्यांना मिळालं नाही, त्यांचं नुकसान आहे, हो की नाही? त्याच्यापेक्षा मोठं धन काय आहे? चैतन्य महाप्रभू हे वाटतायत सगळ्यांना. ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं प्रभुपादांच्या कृपेने. अजून काय पाहिजे आपल्याला? याच्यामध्येच ब्रह्मसुख आहे, जर आपण तपस्या करण्यासाठी या मानवी शरीराचा उपयोग करून घेतला तर. मानवी शरीराशिवाय दुसरा कोणीही हे करू शकत नाही. कुत्रे, मांजरं, डुकर कोणीही करू शकत नाही. फक्त मानवी शरीरामधलाच आत्मा हे करू शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप प्रभूजी, यस माताजी. तुम्ही म्हटलं की करुणा उत्पन्न करायचं आहे, राईट? ते भावना. यस. मग जिथं जिथं प्रेम असतं तिथे द्वेष नसते, यस. आणि जिथे द्वेष असतो तिथे प्रेम नसतं. तिथे एक्सेप्टन्स लेवल आणि ऍडजस्टमेंट काहीच नसतं. यस. मग ह्या लेवल मध्ये करुणाच्या पलीकडे पण कुठले तरी भावना आहे का, जे कुठंही फिलिंग काय ते करुणा पण नसायला पाहिजे? करुणा ही असलीच पाहिजे, भगवान श्रीकृष्ण सांगतात, आणि ती प्रत्येक जीवांप्रती असली पाहिजे. करुणा हे या प्रेमाचं मूळ असतं. प्रेमाचं झाड जर तुम्ही समजला तर त्या प्रेमाच्या झाडाच्या फांद्या असतात, वेगवेगळे सेवा वगैरे. परंतु करुणा हे मूळ असतं. करुणा नसेल, कंपॅशन ज्याला म्हणतात, तर काहीच मनामध्ये कुठलेच भाव येणार नाही. जनरली आपल्याला असं दिसून येतं की जिथे द्वेष भाव आहे तिथे दुसरा कुठलाच भाव नाही, कारण ते ओव्हर पॉवर करतं सगळं. तसंच करुणा जेव्हा ओव्हर पॉवर करते तेव्हा तिथे कुठला दुसरा भाव राहत नाही. परंतु भौतिक करुणा आणि भगवंतांच्या सेवेमधून बघितली जाणारी करुणा, याच्यामध्ये पण आपण फरक जाणून घेतला पाहिजे. एखाद्या गरीब माणसाला 5 रुपये देणे ही पण, याला पण कोणी करुणाच म्हणेल, दयाच म्हणेल, हो की नाही? परंतु ते जर पुण्य कर्माच्या संचयाने केलेलं असेल, मनामध्ये तो जर भाव असेल की मला याच्याने पुण्य मिळेल, तर त्याला करुणा पण म्हटलं जात नाही. ती भौतिक करुणा असते की आपण एखाद्याला मदत करतोय सामाजिकरित्या, त्याच्या बदल्यामध्ये मला काहीतरी मिळेल. काही असू दे, दान असो, गिफ्ट असो. परंतु भगवंत ज्या करुणेची व्याख्या सांगतात ती टॉपमोस्ट आध्यात्मिक लेवलची करुणा असते. ती म्हणजे प्रत्येक जीवाच्या प्रती या दृष्टिकोनातून पाहणे की हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलाय, आणि का अडकलाय, याचं वागणं ह्याला इथे अडकवतं, याचे कर्म याला इथे अडकवतात. ऑफकोर्स हे शुद्ध लेवलला आपल्याला तेव्हाच करणार जेव्हा आपले कर्म शुद्ध होतात आणि आपण अडकायचं नाही असं ठरवतो. तेव्हा आपोआप आपलं कर्मच हे बनतं की दुसऱ्यांना इथे अडकण्यासाठी, इथून सुटण्यासाठी मदत करणे. आणि या अवस्थेमध्ये मग समोरचा आपल्याला ऍक्च्युली आपल्यावरती वार करून जरी आला तरी आपल्याला वाटलं पाहिजे की अरे
या कर्माने तू या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकणार आहेस, प्लीज असं करू नको, भगवंतांचं नाव घे. आपल्या मनामध्ये अजिबात त्याच्याबद्दल द्वेष नाही. याला आध्यात्मिक करुणा म्हणतात, स्पिरिच्युअल कंपॅशन. ओके. की हा या जगातच राहणार आहे, या कामामुळे याचं वाईट वाट नाही. याला कधी कधी लॅमेंटेशन, शोक पण म्हणतात. आपण बऱ्याचदा वाचतो की शोक केला नसला पाहिजे, भगवद्गीतेमध्ये हजारदा सांगितलं शोक केला नसला पाहिजे, पण प्रभुपाद याला म्हणायचे स्पिरिच्युअल लॅमेंटेशन, स्पिरिच्युअल शोक. कारण प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे. त्या अर्थाने आपण सगळे एकमेकांचे रिलेटिव्ह आहोत. भगवंत सगळ्यांचे पिता असतील तर आपण सगळे गुरुबंधू झालो, गुरु भगिनी झालो. पण प्रत्येकाच्या प्रती असं वाईट भाव आणून कसाच, एखाद्याच्या प्रती वाईट भाव आणून कसा चालेल, आणि जो वाईट भावाने वागतो त्याच्यामुळे त्याचं किती नुकसान होतंय हे आपल्या मनात पहिल्यांदा आलं पाहिजे. त्याला कंपॅशन म्हणतात. आता हे खूप कठीण आहे, खूप 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 कठीण आहे. इमॅजिन करण्याच्या पलीकडचं काम आहे हे ऍक्च्युली. परंतु हे शुद्ध भक्तांच्या संघात राहून हे आपण शिकू शकतो, आणि याच्यात आपलाच फायदा आहे. कारण एखादा आपला जर आपल्या विरुद्ध काही वाईट काम करत असेल, आपला द्वेष करत असेल, तर आपण उलट द्वेष केला तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. म्हणून 15व्या अध्यायात मी आता सांगत होतो ना, भगवंत जिथे सांगतात की माझ्या भक्ताची लक्षणं काय असतात, अद्वेष्टा, कोणाचाही तो द्वेष करत नाही, सर्व भूतानाम, सगळ्यांचा, कोणाचाही, मैत्री, करुणा, कोणालाही तो त्रास देईल असं वागत नाही. हे सगळं बरोबर आहे, हो की नाही. आणि त्याचबरोबर भगवंत हे पण सांगतात की तो कोणाचाही वैरी नसतो. म्हणजेच काय, वैरभाव किंवा जी बदल्याची भावना म्हणतात ना, बदला घेणार, ते त्याच्या मनामध्ये कधीही येत नाही. मी आता याच्यामध्ये करुणा, दया सगळे हे आलंच, कधी कुणाचा द्वेष करत नाही आलंच, परंतु हे विशेष करून सेपरेटली सांगतात भगवंत दुसऱ्या श्लोकात. का? कारण आपल्याला कधी कधी वाटतं नाही सगळं बरोबर आहे, परंतु माझं वाईट केलंय म्हटलं तेवढा तरी बदला मी घेऊ शकतो ना, त्यानंतर मी चांगलं वागतो ना त्याच्यावर. आपल्याला वाटतं की आपल्याला तेवढा अधिकार आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन इक्वल झालं पाहिजे, तेवढा आपल्याला सूट आहे, आणि त्याच्यानंतर मी म्हणजे त्याच्यातनं मला काही पाप लागणार नाही. भगवान म्हणतात ते देखील करायचं नाही. भौतिक जगामध्ये माझा भक्त कोणाशीही वैर करत नाही, कोणाशीही बदला घेण्याची भावना ठेवत नाही, कारण त्याचा काही उपयोगच नसतो. हे भौतिक जग आहे, हे सगळं भौतिक जगातच राहणार आहे. बदला घेतला काय, नाही घेतला काय. उलट जो बदलेच्या भावनेने आपलं मन कलुषित करतो तो पुन्हा भौतिक जगामध्ये काम, क्रोध, मद, मोह याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये पुन्हा अडकतो. कारण बदल्याची भावना म्हणजे क्रोध आला, हो की नाही. आता हे सगळं ऐकायला खूप विचित्र वाटतं, असं वाटतं की असे पण कोणी होऊ शकतं काय, खूपच कठीण काम आहे. मी प्रयत्न करून बघितलाय, होऊ शकतं. त्याच्यासाठी शुद्ध भक्तांचा संग लागतो, आणि भगवंतांप्रती दृढ विश्वासाने भगवंतांचे आदेश सगळे आपण पालन केले की 100% होऊ शकतं. असे बरेच उदाहरण आहेत इतिहासामध्ये. मेन महत्वाचं याच्यात लक्षात ठेवा की याच्यात आपलाच फायदा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. आता आहे यस माताजी. बोलत होता तुम्ही काहीतरी. नाही, ऐकू येते माताजी, बोला. हा, माझा प्रश्न असा होता की जर का म्हणजे आपण सर्वांसाठी प्रार्थना करत असतो ना, म्हणजे आपल्या परिवारासाठी नाही तर म्हणजे जेवढे काही या जगामध्ये जेवढे काही लोक आहेत, जेवढे काही जीव आहेत, त्या सगळ्यांसाठी त्यांना सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव, भक्तीत ठेव आणि तेव्हा तुझ्या प्रेमात ठेव. तर ही प्रार्थना करायला पाहिजे का नाही? कारण ही प्रार्थना सुद्धा म्हणजे काय म्हणतो की आपण इंद्रिय तृप्ती
सेवेचा इथं भाग असेल का हे एक सर्वांसाठी केलेलं काम आहे, तर कसं पाहायला पाहिजे त्याला? एक गोल्डन रूल लक्षात ठेवायचा, कुठलंही काम हे इंद्रिय तृप्तीचं किंवा मुक्तीचं असं नसतं. त्याच्या मागची भावना आणि ते कशासाठी केलं जातंय हे ठरवतं की ते त्याच्यातून आपलं कर्मबंधन होणार की मुक्ती मिळणार. काम, कुठलीही प्रार्थना असो, काम असो, काही असो. फॉर एक्झाम्पल प्रभुपाद उदाहरण देतात की एखाद्याचे दात तोडणे हे वाईट काम आहे, परंतु डेंटिस्ट तेच काम करत असतो ते चांगलं काम आहे. एखाद्याचा पोट फाडणे चाकूने वाईट काम आहे, परंतु सर्जन तेच करत असतो चांगलं काम आहे. त्यामुळे कुठले काम हे वाईट किंवा चूक नसतं. तसंच ही प्रार्थना चुकीची नाही होत किंवा याच्यातून आपली इंद्रिय तृप्ती होऊन आपण त्याच्या कर्मबंधनात अडकतो असं होत नाही. परंतु त्याच्या मागचा भाव असा असेल, जर तो शुद्ध असेल, भगवंतांच्या सेवेसाठी असेल, तर ते आपल्याला मुक्त करतं. ते भगवंतांच्या सेवेत नसेल, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असेल, तर ते आपल्याला अडकून ठेवतं. भगवंतांची सेवा म्हणजे काय? भगवंतांची सेवा म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल की या प्रत्येक जीवाने आपल्याला धरून प्रत्येक जण भगवत धामात परत गेला पाहिजे, याच्यासाठी काम करणे. आपण स्वतः काम करणे, दुसऱ्याला मदत करणे, त्या उद्देशाने जर आपण प्रार्थना करत असो तर ते बेस्ट असतं. भगवंतांना ते खूप आवडतं. परंतु जे आपण म्हणतो ना, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका, हे चुकीचं असतं. सुख संपत्ती तुम्हाला इथेच अडकून ठेवणार आहे. अशा बऱ्याच प्रार्थना असतात, आरत्या असतात, जिथे भगवंतांकडून हे मागितलं जातं, ते मागितलं जातं. हे चुकीचं असतं. आता याच्यात पण एक फाईन लाईन असते बरं का. फॉर एक्झाम्पल, यशोदा मैया कायम भगवंतांच्या भौतिक सुखाचीच कामना करायची, परंतु ते आईचं प्रेम होतं. परंतु एका ठराविक वयानंतर आईने ते प्रेम देखील, त्याचं प्रेमाचं रूपांतर हे आपला मुलगा भगवत धामात परत कसा जाईल इकडे वळवलं पाहिजे. एका ठराविक वयानंतर आईचं हे जे प्रेम असतं ना, की माझा मुलगा पडेल का, माझ्या मुलग्याला चांगलं घर मिळेल का राहायला भविष्यात, त्याला गादी तर मिळेल का, त्याला खायला मिळेल का, हे काही असा विचार करणे चुकीचं नसतं. हे आईचं प्रेम असतं. परंतु एका ठराविक वयानंतर आईने हा पण विचार करायचा असतो की माझा मुलगा जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडेल का. हा जर केला नाही तर मग तिची जी प्रार्थना असते ती तिला बांधून ठेवते, कारण ती आसक्ती निर्माण करते भौतिक जगामधल्या भौतिक गोष्टींबद्दल. आणि आपलं कर्तव्य तेच आपण आता ही पण एक प्रकारची प्रार्थनाच आहे की माझा मुलगा जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू दे. ते हायेस्ट प्रार्थना आहे. तसं या भौतिक जगातल्या प्रत्येक जीवांसाठी आपण प्रार्थना करायचीच असेल तर ही प्रार्थना केली पाहिजे की ते सगळे भगवंतांचे भक्त होत, सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये लागत, सगळे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडत, ही प्रार्थना केली पाहिजे आपण. पहिल्यांदा आपल्याला माहिती असलं पाहिजे ते म्हणजे काय, आपण त्याच्यासाठी पात्र असलं पाहिजे बाहेर पडण्यासाठी. कधी कधी असं पण म्हटलं जातं, भगवंतांना प्रार्थना, शुद्ध भक्त भगवंतांना प्रार्थना करतो की मला इथे ठेवायचं तर ठेव, तरी याला भगवत धामात घेऊन जा. तुम्ही कधी ऐकले? नरोत्तम दास ठाकूर का कोणीतरी म्हणायचे, अशी प्रार्थना करायची की मला या जगात कायमचं ठेवा, परंतु या सगळ्या जीवांना प्लीज भक्तिमय सेवा द्या आणि सगळ्यांना घेऊन जावा. ही टॉपमोस्ट करुणा मानली जाते. आपले आचार्य होते ते म्हणायचे असे. त्यामुळे यात काही चुकीचं नसतं, तो भाव महत्वाचा आहे. आमच्याकडून म्हणजे लहानपणी जे संध्याकाळी पसायदान जे काही मंत्र म्हणून घेतले जायचे तर त्याच्यामध्ये हे की या पद्धतीची प्रार्थना असायची.
येस येस. त्याच्यामधले काही प्रार्थना कशा आहेत, काही प्रार्थना खूप शुद्ध आहेत, जसं पसायदान खूप शुद्ध स्वरूपात म्हटलं जातं. मदनीकरण आम्हाला घेता नाम घ्या. परंतु काही काही जसं मी मगाशी म्हटलं, सुख संपत्ती घर हवे कष्ट मिटे तम काय, हे चुकीचं आहे. ते आपण ते थोडस जाणून घेतलं पाहिजे की प्रार्थना कुठली म्हणायची आणि कुठल्या भावाने म्हणायची. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम.